नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष नाना धुमाळ आपल्या समवेत आहेत। काय सांगाल नेमकं तुम्ही कधी जिल्हा परिषदेवरती निवडून गेला होता? मी 1992 ते 97 या काळात जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून काम केलं। हा, त्यावेळी मी शिक्षण समिती आणि अर्थ समिती या दोन कमिटीवर काम केलं। 92 ची निवडणूक आणि आत्ताच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये काय फरक जाणवतो? प्रचंड फरक आहे, खूप फरक आहे। जमीन आसमानाचा फरक ज्याला आपण म्हणतो असा फरक जाणवतो। त्या काळी निष्ठा तत्व आणि विचारावरची ती लढाई होती। आज निष्ठा तत्व आणि विचारांची पायमल्ली झालेली पाहायला मिळते। पुढे तुमचं राजकारणामध्ये काय केलं नेमकं तुम्ही जिल्हा परिषद सदस्यानंतर? जिल्हा परिषद सदस्य मी 92 ते 97 पर्यंत होतो। 97 त्याच काळात 90 साली मी तालुका खरेदी विक्री संघावर सदस्य म्हणून आलो। त्यानंतर 93 ते 98 5 वर्षाच्या काळात मी चेअरमन होतो तालुका संघाचा। त्यानंतर 95 साली मी आमच्या बोयटे गटानं मी तर कृष्ण बोयट्यांचा कार्यकर्ता राजे गटाला पाठिंबा दिला आणि विधानसभेला रामराजांना निवडून आणण्यात सक्रिय सहभाग नोंदवला। तेव्हापासून राजे गटापर्यंत बरोबर आजपर्यंत आहे। विरोधी गटाकडून आरोप केला जातो की राजे गटाने काही विकास कामे केली नाहीत 30 वर्षात। 1995 नंतर रामराजे साहेबांच्या हातात सत्तेची सूत्र आल्यानंतर पहिलं त्यांनी काम जर कुठलं केलं असेल, कारण त्यावेळी त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रामराजे साहेबांनी तालुक्याला एक वचनशब्द दिला होता, मी तालुक्याचं सोनं करेन पण कोळसा होऊ देणार नाही, पाण्याचा प्रश्न सोडवेल। आणि त्या पद्धतीने त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली। त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या माध्यमातून त्यांनी 17 अपक्ष आमदारांचा एक गट तयार केला आणि दुष्काळी भागाला पाण्याची मागणी त्यांच्या मार्फत करून काय कामं केली त्यांनी नेमकी सांगतो। त्यानंतर पहिलं काम त्यांनी कृष्णा खोऱ्याची स्थापना केली। दोन बलकवडे धरणाचा जटिल प्रश्न जो होता की कोणाच्याही ध्यानीमनी नव्हता, की कोणी असं म्हटलं नव्हतं की संपूर्ण तालुका ओलद्याखाली येईल। 2 बलकवडे याच्या अगोदर काय तालुक्याची परिस्थिती? 2 बलकवडे अगोदर तालुक्यामध्ये धरणं होती, अनेक वेळा पाणी पूजन वगैरे झाली, मोर्चे निघाले, परंतु पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही। परंतु रामराजे साहेबांनी या प्रश्नाला लोकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी अविरत परिश्रम करून धोम बलकवडी धरणाचे योजना बलकवडी धरणाचं काम करत असताना त्यांनी धोमच्या आतच हे बलकवडी धरण घेतलं। मी धरणाच्या आत धरण करणार देशामधला पहिला हा प्रकल्प असला पाहिजे। धोम बलकवडीतनं पाणी धोम मध्ये आणून ते धोममधनं पाणी त्यांनी बोगदा काढून या संपूर्ण खंडाळा फलटण तालुक्याला त्यांनी सुजलाम सुफलाम केला।